यंगस्टर्स असतात. वय वर्ष 23-24ला आजकाल लोकांना नोकऱ्या लागतात. बरोबर. 40-50 हजार रुपये मिळत असतात. जबाबदारी काही नसते. कारण घरी आई-वडिलांचं सगळं व्यवस्थित असतं. त्यामुळे तो आई-वडिलांकडेच राहणारा मुलगा असतो. आई-वडीलही त्याच्याकडे काही पैसे मागत नसतात. पण त्याचं एक स्वप्न असतं, की आई-वडील आहेत, आम्ही 2 भावंड आहोत समजा, तर मग मला वेगळा फ्लॅट घ्यावा लागेल. म्हणून तो टप्प्याटप्प्याने ॲक्युम्युलेट करत असतो बरोबर. त्याची इन्व्हेस्टमेंट. आणि मग ती जर इन्व्हेस्टमेंट तो गोल्ड स्वरूपात ॲक्युम्युलेट करणार असेल, तर त्यांनी ते ETF मध्ये करायला पाहिजे. कारण की जेव्हा केव्हा तो फ्लॅट घ्यायला जाईल, तेव्हा त्याला जे काय सीड कॅपिटल भरायचं असेल, इनिशियल रक्कम भरायची असेल, तेव्हा ते सोनं जाऊन सराफाकडे एनकॅश करण्यापेक्षा त्याला ETF एनकॅश करणं जास्त सोयीचं आणि सुटसुटीत जाईल. आणि किमतीमध्ये मी मगाशी सांगितलं तसं फार मोठा काही फरक पडणार नाही. ट्रान्झॅक्शन कॉस्टपेक्षा तिथे ट्रान्झॅक्शन कॉस्ट त्याला कमीच लागेल. पण जर का तुम्हाला दागिनाच घडवायचा असेल, तर तुम्हाला फिजिकल सोनं लागणार आहे. तर फिजिकल सोनं घेत राहा. तर त्याला घर घेण्याकरता पण पैसे साठवायचे आहेत, लग्नात बायकोला दागिने करण्याकरता पण सोनं साठवायचंय. तर लग्नात बायकोला दागिने करण्याकरताचं सोनं तर त्यांनी फिजिकल घ्यावं. कारण ते जाऊन त्याला विकायचं नाहीये. त्याचं अल्टिमेट हेतू ठरलेला आहे, की याचे दागिने घडवायचे आहेत आणि याची रक्कम एनकॅश करून मला जो काय फ्लॅट घ्यायचा आहे त्याची इनिशियल रक्कम भरायची. तर तुम्हाला ॲसेट टू ॲसेट कन्व्हर्ट करायचं असेल, अदर ॲसेट, तर तुम्ही नॉन फिजिकल फॉर्ममध्ये घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला दागिनाच घडवायचा हे नक्की असेल, तर मात्र फिजिकल फॉर्ममध्ये घ्यायला पाहिजे.